पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। रामकृष्ण हरी सगळ्यांना सगळ्यांचं स्वागत आहे। अभंग तुकाराम कथा संत तुकारामांच्या गाथेची या चित्रपटाच्या पहिल्या, ज्याला आपण रूढार्थाने प्रीमियर शो असं म्हणतो, तशा विशेष खेळामध्ये मी दिग्पाल लांजेकर या चित्रपटाचा लेखक दिग्दर्शक तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। माझ्याबरोबर आता संपूर्ण टीम आहे, त्याच्यामध्ये प्रमुख भूमिका आणि कथा आणि संवाद लेखक योगेश सोमण आहे। त्याचबरोबर या चित्रपटामध्ये आवलीबाईंची भूमिका करणाऱ्या स्मिता शेवाळे आहेत। अवधूत गांधी हे आमच्याबरोबर मुद्दामून टेक्निशियन्सची सगळ्या ओळख करून देतो, कलाकारांना सगळेजण पाहतच असतो आपण। निखिल लांजेकर आमचे साऊंड डिझायनर, त्याच्याबरोबर हिमांशू आंबेकर साऊंड डिपार्टमेंट सांभाळणार, केतकी गद्रे अभ्यंकर या कुठे गेले पार्थ सर घाबरून असे वाचतात, VFX त्यांनी केलेले प्रणव अभ्यंकर साऊंड डिपार्टमेंट। तिकडून येतो आता सार्थक केतकर डिरेक्शन डिपार्टमेंट। पार्थची परत एकदा नीट ओळख करून देतो। पार्थ आई आहेत फॉर VFX। या सगळ्यातलं सदेह वैकुंठ गमन वगैरे सगळं पार्थमुळे झालं। याचं पार्श्वसंगीत चित्रपटाचं मयूर राऊत। संतांच्या चित्रपटामध्ये मारामारी नसेल असं तुम्हाला वाटत असेल, पण तसं नाहीये, त्यामुळे ऍक्शन दृश्य, साहस दृश्य बब्बू खन्ना सर। एक ओळख मी मुद्दाम या बाजूला बाकी ठेवली, ती मी सगळ्यात शेवटी करून देणार आहे। त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या युवा रूपामध्ये अजिंक्य राऊत। तुकाराम महाराजांचे सुपुत्र महादेव यांच्या भूमिकेमध्ये नाव सांग मोठे सूर्यप्रकाश कोळेकर। आणि भागीरथीच्या भूमिकेमध्ये, सुपुत्रीच्या भूमिकेमध्ये स्मिता सायली प्रथमेश जोशी। मोरोपंतांच्या भूमिकेत निखिल राऊत। ज्ञानेश्वर माऊलींना आपण भेटलेलो आहोत, या वर्षी 2 वेळा भेटतोय, तेजस बरोबर। विष्णू माऊलीलाही दुसऱ्यांदा भेटतोय, अभिजित श्वेतचंद्र। बाजी सर्जेरावांच्या भूमिकेमध्ये विपिन शिरवे। रघुमाईच्या भूमिकेमध्ये नुपूर दैठणकर। साऊंडला सहाय्य करणारी आमची नवी पिढी वालिशा पुजारी। संरक्षण ज्याच्या खांद्यावरती चालतं तो आमचा शुभम गायकवाड, त्याचा सहाय्यक गौरव धावडे। डिरेक्शन डिपार्टमेंट मधली आमची सगळ्यात छोटी पण तेवढाच छोटा फटाका आहे समीरा। याच्या लॅपटॉप मधलं कधीच वेळेवर म्युझिक या सगळ्याची एक लक्षात आहे, सगळ्यांना मुद्दाम ठेवूया। सगळ्याची एक महत्वाची ओळख ते म्हणजे आपण ज्याला खूप बहारदार सुप्रसिद्ध अभिनेता, आपला सगळ्यांचा लाडका बाजी प्रभू तानाजी मालुसरे म्हणून ओळखीचा झालेला हिरो असलेला, यावेळी विलन असलेला अजय पुरकर। त्याची सगळ्यात महत्वाची या चित्रपटाची ओळख म्हणजे तो या चित्रपटातल्या निर्मात्यांपैकी एक सहनिर्माता सुद्धा आहे। तर शेवटी हा चित्रपट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ज्या व्यक्तींनी सगळ्या आमच्या पाठीशी खूप मोठा आधार उभा केला ते म्हणजे पॅनोरामाचे आमचे सगळ्यांचे लाडके मुरली चतवानी। आणि हा आधार उभा करत असताना जे वारकरी संप्रदायाशी नातं सांगत आम्हाला धीर देत होते की हा चित्रपट खूप छान होणार आहे, ते आमचे रवी आवटी सर।
पॅनोरामाचे CEO आहेत, रवी सर CFO आहेत. आणि आता महत्वाची ओळख करून देतो मी, जसं म्हटलं ती अजून थोडीशी मागे ठेवतो. या सगळ्यात महत्वाचं म्हणजे याचं सगळ्याचं मार्केटिंग जे सांगितलं आता